श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. तर आजचा व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ या अर्थाचा महत्त्व काय, त्याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. तर नेमकं काय, स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नेमका अर्थ काय ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. असेच नवीन भक्ती व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर भारतीय संस्कृतीत अनेकविध थोर महापुरुष होऊन गेले. यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज स्वामींच्या चरित्र्याचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे आपण पाहायला मिळते. मात्र केवळ चमत्कारात न अडकता प्रत्येकाने समर्थ व्हावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडावेत, ही स्वामी समर्थ यांची खरी शिकवण आहे असे सांगितले जाते. मग श्री समर्थ नावाचा जयघोष किंवा नामस्मरण हजारो भाविकांकडून अगदी न चुकता केला जाते. श्री स्वामी समर्थ या सिद्ध मंत्राचा नेमका अर्थ काय हे पाहूया. भारतात शेकडो देवी देवता आहेत. त्यात आपले म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश, तसेच प्रत्येकजण आपल्या जो मनाला आवडेल किंवा ज्यावरती श्रद्धा आहे तो त्या देवाची मनोभावे पूजा करतो आणि पठणही करतो. प्रत्येकाला संस्कृत भाषेतील मंत्र स्तोत्रे हे म्हणणं किंवा पाठ करणं अवघड आहे. मग सुलभ आणि सोप्या भाषेत अनेक संत महात्माने रचलेले आढळून येतात. स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत. मग भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांचा आश्वासक मंत्र असून अशक्यही शक्य करतील स्वामी अशी कोट्यावधी भाविकांची श्रद्धा आहे. ओम नमः शिवाय, दुर्गाय नमः, श्री गुरुदेव दत्त असे षडाक्षरी तारक मंत्र आहेत. अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा सद्गुरू अनुग्रहित तारक मंत्र आहे असे सांगितले जाते. षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे अशी मान्यता आहे. या तारक मंत्राचा मतितार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्यायोगे आत्मचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानले जाते. श्री स्वामी समर्थमधील श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरू भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा प्लस मी अशी होते. यातील स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान, अहंभाव, रिपुगण, ईर्ष्या. अर्थात स्वामी म्हणजेच माझा मीपणा स्वा करा, म्हणजेच मीपणाचा गर्व करू नका, मी याला स्वहा म्हणा. समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. याचाच अर्थ असा की श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझी मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरू कृपी अंकित करा. असा श्री स्वामी समर्थ यांचा सद्गुरू ब्रह्मावाचक षडाक्षरी तारक बीज मंत्रांचा भावार्थ आहे. हे असे आहे श्री स्वामी म्हणजे तुम्हाला समजलंच असेल स्वामी शब्दाचा अर्थ काय आहे ते. मग पुढे पाहूयात स्वामी समर्थांची वचने काय आहेत ते पण आपण पूर्ण पाहूयात. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याच्या योगक्षेम मी स्वतः वाहतो. म्हणजेच प्रत्येकावेळी तुमच्या प्रत्येक संकटकाळी मी तुमच्या पाठीशी आहे. तू घाबरू नको. तुला जे कार्य करायचे आहे ते तू निर्धास्त कर, घाबरू नको. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि पुढे आहे आळशी माणसाचे तोंड पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा असा त्याचा अर्थ आहे. जे मिळेल आपल्याला, जे भगवंताने दिले आहे त्यात संतुष्ट राहा. जास्त हावपणाची
भावना ठेवू नका. मी सदैव तुमच्या सोबतच आहे, असा त्याचा अर्थ आहे. पुढे आहे, जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा, राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आता. निर्धास्त रहा, हम गया नहीं, जिंदा है. हे असे काही श्री स्वामी समर्थांचे वचने आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्याही सगळ्या मैत्रिणींना, जवळच्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. म्हणजेच त्यांना श्री स्वामी समर्थांची वचनेही माहिती होतील आणि श्री स्वामी समर्थ स्वामींचा अर्थ काय आहे ते पण संपूर्ण त्यांना कळेल. तर असेच नवीन भक्ती व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह.